अजब रमा राघवची जोडी. माझ्यावर किती खुलून दिसेल ना. बाबा पण घेऊया ना माझ्यासाठी, प्लीज प्लीज प्लीज. अगं आता साडी घेण्यासाठी काही कारण आहे का? नाहीये ना. तुझं आणि राघवचं लग्न ठरेल ना तेव्हा आपण घेऊ. चल आता. बाबा प्लीज. स्वप्न स्वप्न बघत राहा अशीच. लावण्य मॅडम तुम्ही? सॉरी हा, म्हणजे ऍक्च्युली जाता जाता तुमचं बोलणं कानावर पडलं आणि थांबवूच शकले नाही मी स्वतःला. असंच आलं मला. म्हणजे ते लग्न होईल असं ते तुम्हाला वाटतंय? मला नाही वाटत ते होईल. तुमची सो हिला ती साडी आवडली ना, ती साडी घेऊनच टाका येईल. हा घे घे घे. राघव आणि अश्विनीचं लग्न होणार नाही असं कशावरनं म्हणताय हो तुम्ही? हे लग्न व्हावं यासाठी जे काही प्रयत्न करायला हवे असतात ना, ते तुम्ही दोघे करताना दिसतच नाहीयेत मला, म्हणून म्हणते. माधवराव, कसं आहे, माणूस काय किंवा वस्तू काय हातातून जाता कामा नये. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी व्हावी असं वाटत असेल ना, तर त्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी हवी. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही जाईल तर हरकत नाही, माणसं तुटता कामा. आई किती करेक्ट बोललात ना राग. आई ना खरंच खूप ग्रेट आहेत. म्हणजे त्यांच्या या एका वाक्याने तुला कळलं की काय करेक्ट आहे आणि काय रॉंग. बरं झालं तू पूजा वहिनींशी बोलला नाहीस, डिसिजन चेंज केलं, कारण ह्याच्याने ना पूजा वहिनींनाच खूप त्रास झाला असता. हो ना, आई आणि आजीच्या बोलण्यावरून तेच कळलं मला. आत्ता वहिनी आईला सांगून त्यात तिचंच नुकसान, तिलाच अजून त्रास होईल. आणि शिवाय तिला असं नको वाटायला की मी तिच्या आणि दादाच्या मध्ये पडतोय मग. आणि मुळात म्हणजे तिची तब्येत अजून नको खराब व्हाय. म्हणूनच मी तिला न सांगण्याचा निर्णय घेतला. पण दादा, तू पूजा वहिनींना हिमोग्लोबिनच्या गोळ्या घ्यायची आठवण करून देतोस ना? अगं आठवण करून द्यायची गरजच नाही, मी बघतोय ना रोज. सगळ्या गोळ्या न चुकता वेळच्या वेळी घेते ती. गुड. पूजा वहिनींना खरंच खूप चांगल्या आहेत रे राग. मला त्यांच्यासाठी खूप वाईट वाटतं. त्यांना ना कार्तिकीय दादांमुळे खूप त्रास होतोय. कार्तिकीय दादा असे का वागत असतील रे? अगं तुला माहितीये, मला असं वाटतं ना की पूजा वहिनी आणि कार्तिकीय दादा ह्यांची जोडी मेड फॉर इच अदर. त्यांनी कधीच सेपरेट होऊ नये. आता जे काही म्हणेल ते तुला थोडं ड्रीमी वाटेल, पण माझं असं मत आहे, मॅरेजेस आर मेड इन हेवन. कोणीतरी कुठेतरी ऑलरेडी हे ठरवलेलं असतं की कुठलं परफेक्ट कपल आहे. जसं तू आणि मी. लग्नाच्या गाठी प्रत्यक्ष ब्रह्मदेव बांधत असतो. आपण त्या तोडू म्हटलं ना तरी त्या तोडता येत नाही. अश्विनी आणि राघवची लग्नगाठही अशीच स्वर्गात बांधली गेलेली आहे. ती काळ्या दगडावरची रेग आहे, रेग. Really? फक्त तो दगड तुमच्याच पायावर पडणार नाही असं बघा म्हणजे झालं. म्हणजे नुसतं राघव राघव असं त्याच्या नावाचं जप करून काही होणार नाहीये. मी जो प्लॅन सांगितलं ना आता, त्याप्रमाणे तंतोतंत वागण्याचा प्रयत्न करा. कारण यात फायदा तुमचाच जास्त आहे. आणि एक गोष्ट, मी पेरलेली जी माणसं माझ्या सांगण्याप्रमाणे वागतात ना, त्यांचं आयुष्यात भलंच झालंय. फक्त भलंच. अहो मॅडम, अहो पेरायला मी काय फळाचं बी आहे का? हा हे बघा, मला ना तुमचं प्यादं बनवण्याचा प्रयत्न करू नका. इथे आपण एकाच तागडीमध्ये आहोत. जितकी मला तुमची गरज आहे तितकीच तुम्हालाही माझी गरज आहे. नाहीतर तुमच्यासारखी बाई गाडीतून उतरून माझ्या मागे आली नसती. हे बघा, तुमची मुलगी कसं पुढे पुढे करून पुरोहितांच्या घरामध्ये शिरू पाहते ते आम्हाला दिसतंच आहे. तुम्हाला तिला राघवपासून दूर करायचं आहे, हो ना?